ही प्रक्रिया मागे घेण्याची मागणी डॉक्टर संघटनांनी केलेली आहे। वैद्यकीय सेवा बेमुदत बंद करण्याचा इशाराही दिला आहे। बीड कारागृह प्रशासनानं सुप्रिया सुळेंचे आरोप फेटाळले। वारंवार बीड जिल्हा कारागृहाची बदनामी केली जाते। प्रसिद्धी पत्रक काढत बीड कारागृह प्रशासनानं हा खुलासा केलाय। वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप होत होता। धनंजय देशमुखांच्या आरोपांना सुप्रिया सुळेंनी दुजोरा दिला होता, त्यावरूनच हे स्पष्टीकरण। तर धनंजय देशमुखांनी नेमके काय आरोप केले पाहू। शासनामध्ये झेलर साहेबाच्या पाठीमागं त्यांना अंधारात ठेवून ज्या काही गोष्टी केल्या गेलेल्या आहेत, ते जे तिथं जे बाकीचे आरोपी आहेत, संतोष अण्णा प्रकरणातले सोडून जे दुसरे आरोपी ते बाहेर येत आहेत, त्यांच्याद्वारे काही माहिती किंवा आम्ही जी आपल्याला माहिती पाहिजे त्याची स्पष्ट सगळ्या त्याच्यामध्ये मागण्या केलेल्या आहेत। याची उच्चस्तरीय चौकशी होऊन जे काही चाललेला प्रकार आहे तो सगळा सुस्पष्ट व्हावा, या संदर्भातील हे पत्र आहे। आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, त्याआधी एक छोटीशी विश्रांती।